राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। भुजबळ नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी पुण्याला गेले होते। मोदींची सभा रद्द झाल्यामुळे ते परतणार होते, मात्र त्यांना घशाचा त्रास झाला आणि तातडीने ते खासगी विमानाने इथवर आले। भुजबळांची प्रकृती 2 दिवसांपासून ठीक नव्हती। अंगात ताप आहे तो उतरत नव्हता। त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्यातनं एक विशेष विमान करून त्यांना मुंबईला आणण्यात आलं। अधिक माहिती घेऊयात। बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अधिक माहिती जुई जाधव आपल्याला देत आहेत। जुई, काय अधिक माहिती? अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांची तब्येत काल अचानक बिघडल्याने त्यांना बॉम्बे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। छगन भुजबळ हे पुण्याला होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा तर रद्द झाला। दुसरीकडे छगन भुजबळ यांना घशाचा त्रास जाणवू लागला आणि त्यामुळे त्यांना तातडीने बॉम्बे रुग्णालयामध्ये एअर ॲम्ब्युलन्स करून हलवण्यात आलं आहे। गेल्या 24 तासांपासून छगन भुजबळ यांना ताप आहे, मात्र तज्ज्ञ डॉक्टर त्यांची तपासणी करत आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देखील मिळत आहे। छगन भुजबळ यांना इन्फेक्शन झालं आहे आणि त्यामुळे त्यांना ताप चढला असल्याचं देखील सांगितलं जात आहे। विशेष म्हणजे त्यांचा पुणा दौरा अर्धवट सोडून ते काल मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते आणि उशिरा त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे। मात्र आज दिवसभर छगन भुजबळ यांच्या प्रकृतीमध्ये नेमकी काय सुधारणा होते आणि त्यांना बघण्यासाठी देखील कोण कोण बॉम्बे रुग्णालयामध्ये जाते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर दुसरीकडे त्यांची तब्येत स्थिर असल्याची देखील डॉक्टरांनी माहिती दिली आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई।